नमस्कार सर. नमस्ते. आपण आज ग्रामीण कवी, लेखक, ललित लेखक आणि कादवा शिवार या मासिकाचे संपादक प्रकाशक यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, मला विचारायचं आहे की लेखक म्हणून तुमची जडणघडण कशी झाली ही थोडक्यात आम्हाला सांगावं. आमच्या घराण्याला जसं काही वारसा नाहीये, लेखक कोणी कवी झाले आमच्या घराण्यामध्ये, मिठी घराण्यात, तर मी पहिलाच माणूस आहे. आणि माझे वडील ग्रामसेवक होते, तर आमच्या घरी दिवाळी अंक येत असायचे आणि लायब्ररीसाठी जी पुस्तकं लागतात गावातल्या, ती पुस्तकं पण वडील आणायची. घरी आणली की ते नोंदवावं लागायची त्यांना. म्हणजे नोंदवीत असताना मी ती चित्र बघायचो त्याच्यावरची. तर पहिलं पुस्तक मी अण्णाभाऊ साठेंचं बघितलं, बरबाद्या कंदारी. आणि मग वाटायला लागलं काय वय पुस्तकामध्ये. मग मी ते वाचू लागलो आणि मला त्याची आवड लागली. त्याच दरम्यान सिन्नरला माझे मामा भास्कर गवडी हे कथा लेखन करायचे साप्ताहिक गावकरीमध्ये. तर त्या कथा साप्ताहिक गावकरी आमच्या घरी यायचा, स्वराज्य आमच्या घरी यायचा आणि आठवड्यातले दैनिक म्हणजे साप्ताहिक ते जे पेपर आहेत तर ते वडील घेऊन यायचे. वडिलांना वाचनाची खूप आवड होती, आईला भाषणाची आवड होती, वडिलांनी नाटकात कामं केलेली. तो वारसा आला असेल लिखाणामध्ये. परंतु जेव्हा मामांच्या कथा साप्ताहिक गावकरीमध्ये येत असायच्या आणि मामा माझे सोसायटीमध्ये सचिव होते, लेखक म्हणून एक प्रतिमा माझ्या मनामध्ये त्यावेळी की लेखक हा फार वेगळा माणूस असतो, ती शब्द वगैरे असं ते सगळं. आणि आपला मामा लिखापळी करतो आणि तो काय कथा लिहिणार आहे, आणि बघ त्याच्यात त्या प्रेमाच्या कथा. अच्छा. हा. आणि मग मी त्या वाचल्यानंतर मला वाटायचं की हे तर वातावरण सगळं सिन्नरचं आहे आणि हे तर सगळं मामाच्या घराभोवतीचं वातावरण आहे. मग आईने मला सांगितलं की तू पण लिहू शकतो. मी म्हटलं ते कसं शक्य आहे. मग मी एकदा मामांकडे गेलो आणि त्यांना विचारलंच की त्या साप्ताहिक गावकरीमध्ये कथा येतात त्या तुमच्या आहेत का. तर ते म्हणाले हो. मग कशा सुचतात तुम्हाला. ते सुचतात. ते काहीतरी सविस्तर बोलले नाहीत. परंतु मामा सिन्नर जे वाचनालय आहे सिन्नरचं सार्वजनिक वाचनालय, त्याचे ते कार्यवाह होते. आणि मग मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेलो की पुस्तकं वाचणे एवढंच माझा उद्देश असायचा. मग ती किती वाचायची. सकाळ, दुपार, संध्याकाळ पुस्तकं वाचणे, जेवण करणे, पुस्तकं वाचणे, एका रूम मध्ये कोंडून घ्यायचं स्वतः. तर सिन्नरच्या वाचनालयामधली शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, दमा मिराजदार, अण्णाभाऊ साठे या सर्व लेखकांची साहित्य संपदा मी 8वी-9वीला असतानाच वाचून घेतलेली पूर्ण. जी नवीन त्यांची पुस्तकं आली ती नंतर वाचली, परंतु त्या काळामध्ये मी खूप पुस्तक प्रचंड वाचन केलं. आणि मग मी लिहिता झालो. अच्छा. मला हे विचारायचं होतं की तुम्ही शालेय जीवनामध्ये शाळेत असताना म्हणजे अशा एखाद्या शिक्षकांचा प्रभाव आहे का की जेणेकरून तुम्हाला वाचनाची आवड निर्माण केली. हो. काय झालं की मला म्हणजे माझं एक वैशिष्ट्य असं आहे की पहिलीपासून माझ्या सुदैवाने मला फार चांगले मराठीचे शिक्षक लाभले. किंवा आज मी जो काही लेखक असेल, कवी असेल, तर हे त्यांनी केलेले माझ्यावरती संस्कार, त्यामुळे ही वाटचाल माझी सुखकर झालेली आहे. 4थीला आपल्याला निबंध वगैरे द्यायची लिहायला. 4थीपासून तर SYBA पर्यंत माझा मराठीचा पेपर हा वर्गामध्ये वाचून दाखवला जायचा. इतर विषयात नापास व्हायचो मी, पण मराठी विषयामध्ये निबंध कसा लिहावा तर मग विजयकुमार मिठेने असं निबंध लिहिलेला तो वाचून दाखवला जायचा शाळेमध्ये. म्हणजे तुमची याची अभ्यासाची किंवा लिखाणाची पायाभरणी ती शालेय जीवनातच झाली माझी. तुमची लेखनाची प्रेरणा पहिल्यांदा तुम्हाला एखादी कविता किंवा कथा लिहावायची केव्हा वाटलं. हा, तर मामांच्या कथा आल्यानंतर मला असं वाटायचं की मामांचं नाव येते साप्ताहिक गावकरीमध्ये, भास्कर गवडी सिन्नर.
असं नाव विजयकुमार मिठे पालखेड बंधारा हे आलं पाहिजे, ही मनामध्ये कुणगाट बांधली आणि प्रयत्न केला. वाचन होतच माझं. प्रयत्न केला. पहिली कथा लिहिली काय टिटवीचं काहीतरी ते पक्षाबद्दल लिहिले, एवढं एवढं पान लिहिलं आणि ते मामांना दाखवलं. ते मामा मला म्हटले की कथा लिहिणं इतकं सोपं काम नाही आणि ते तुझं तर नाहीच नाही म्हणून. ही एक ईर्ष्या निर्माण झाली मनामध्ये की अरे आपलं काम नाही, मामाचं काम आहे ना, आपलं काम नाही म्हणजे काय. पुन्हा वाचन वाढवलं, परत लिहित राहिलो, साप्ताहिक गावकरीकडे पाठवित राहिलो. 3 वर्ष 72 ते 75 माझं साहित्य साबार परत असं आलेलं आहे. साबार परत, कुठल्याही मासिकाला आलं नाही, कुठल्या साप्ताहिकात आलं नाही, साबार परत आलं. माझं सुदैव हे की तिथं चंद्रकांत महामेने हे परीक्षक होते त्यावेळी आणि मी हिसाब नावाची कथा लिहिली, आमच्या गड्याच्या जीवनावरती लिहिली. त्याचं लग्न जमत नव्हतं आणि ती कथा मी लिहिली, अगदी जशी तशी लिहिली. त्याला काय वाटेल, कसं वाटेल, तो काय प्रयत्न करतो, साप्ताहिक गावकरीमध्ये प्रकाशित झाली. साधारण 76 साल असेल ते. आणि त्यावेळी मला 21 रुपये मानधन मिळाले. त्यावेळी हा. तर मग तो आनंद किती मोठा असेल मला शब्दात नाही सांगता येणार तो आता. पण मग तिथून माझा प्रवास सुरू झाला हिसाब कथेपासून. माझा तो हिसाब वाढत गेलाय पुढे खूपच. मग दर आठवड्याला मी दादांकडे जायचो, मामिनी दादांकडे. कथा ते वाचायचे, सही करून द्यायचे, मी गावकरीत आणून द्यायचो आणि यायचे. नंतर ते मला विषय विचारायचे, काय लिहिलंय तू. मग मी त्यांना सांगायचो की असा असा विषय आहे, सही करायचे आणि आम्ही मग ते नेऊन द्यायचो. ज्या भास्कर गवळींनी मला सांगितलं, माझ्या मामांनी, की तुझं काम नाहीये कथा लिहिणं, त्या भास्कर गवळींची एकही कथा 1 वर्षभर साप्ताहिक गावकरीमध्ये आली नाही. फक्त विजयकुमार मिठे पालखेड बंधारा माझ्या कथा क्रमशः साप्ताहिक गावकरीमध्ये आल्या. काजवेचा राणा नावाची कथा मी लिहिली, तिचे 4 भाग 4 आठवड्यामध्ये प्रकाशित झाले होते. तर तेव्हापासून ती सुरुवात झाली कथा लेखनाची. तुम्ही कवी आहात, नावाजलेले कवी आहात. तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे आतापर्यंत जे वाचलं, हो, बालपणामध्ये किंवा म्हणजे वाचनामधूनच मी घडलो. वाचनामधून तुम्ही जे घडला आहात, तर जे घडल्यानंतर तुम्हाला जे अनुभव व्यक्त करावेसे वाटले, ते पहिल्यांदा कवितेमध्ये व्यक्त करावेसे वाटले की कथेमध्ये व्यक्त करावेसे वाटले? कथेमध्ये. आज मी जरी कवी म्हणून प्रसिद्ध असलो, परंतु मूळ मी कथाकार आहे आणि मला कथाकार म्हणून घेण्यात आनंद आहे. कवी म्हणून आनंद आहेच, पण त्याही पेक्षा आनंद कथाकार म्हणण्यात आहे. कारण कथेमध्ये मोठं विश्वास तुम्हाला मांडण्यासाठी. कवितेमध्ये कमीत कमी शब्दामध्ये ते मांडायचं असतं, ते एक कसबच आहे. परंतु इथे तुम्हाला मोकळेपणाने सगळं मांडता येतं. म्हणजे कवितेमध्ये जो अवकाश मांडायचा आहे तो तुम्हाला काही मर्यादा तसे कथेमध्ये तो अवकाश तुम्ही आपण चांगल्या प्रकारे मांडू शकतो, विस्तारित करू शकतो. म्हणून मी कथा लेखन केलेलं आहे. तुम्ही जे वाचन केलं, त्या वाचनामध्ये तुम्हाला कोणता साहित्य प्रकार जवळचा वाटला? म्हणजे त्या काळात तुम्ही कथाही वाचत असाल, हो, कादंबरी वाचत असाल, काव्यसंग्रह वाचत असाल, पण त्यातही तुम्हाला जवळचा कोणता वाटला की नाही आता आपण तुमची ओढ तिकडे वाढलाय किंवा? हो, तर मला कथा हा प्रकार जवळचा वाटला. याचं कारण असं होतं की व्यंकटेश माडगुळकर किंवा शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे यांच्या कथा मी जेव्हा वाचायचो, तेव्हा त्या ग्रामीण कथा, त्या कथेमधलं वातावरण त्यांनी चित्रित केलेलं हे मला माझ्या आजूबाजूला दिसायचं, माझ्या खेड्यात दिसायचं, माझी ती माणसं दिसायची. अरे यांची माणसं अशी आहे, आपली माणसं अशीच आहे, मग आपण का लिहायचं नाही. मग मी त्यांच्यावरती ते लिहू लागलो. मग त्याच्यामध्ये नंतर मग कथा या वाङ्मय प्रकाराकडून मी व्यक्तिचित्राकडे वळालो, कवितेकडे वळालो, आता कादंबरीकडे पण वळालेलो आहे. मग मी काय केलं की जर आपल्या अवतीभोवती हे प्रसंग घडतायत, तर मग हे वास्तवातले प्रसंग हेच का मांडायचे नाही साहित्यामध्ये. त्यांनी त्यांच्या परिसरातलं मानदेशातलं व्यक्तिचित्रण, मानदेशी माणसं ते त्यांनी मांडलं. मग आपण आपल्या गावाकडची माणसं ही का साहित्यामध्ये आणायची नाही. तर जी माणसं गावाने नाकारलेली आहेत, ज्यांचं वर्तन चांगलं नाहीये, ती माणसं माझ्या साहित्याची हिरो झालेली आहेत. बोलता बोलता तुम्ही बोललात की मी ग्रामीण साहित्य वाचलं, हो,
ग्रामीण साहित्याबरोबरच इतरही साहित्य होतं. हो. पुलंचं साहित्य होतं. आणि त्या काळामध्ये म्हणजे आपल्या बालपणाच्या काळामध्ये विशेषतः पु ल देशपांडे किंवा हे जे मुख्य वामनराव चोरघडे असतील, वामन चोरघडे असतील किंवा वपू काळे होते. तर हे यांचं साहित्य वाचताना तुम्हाला हे साहित्य आणि ग्रामीण साहित्य याच्यामध्ये काय फरक जाणवला? ते ग्रामीण साहित्य हा माझ्या जगण्याचा भाग होता. कारण मी जे जीवन जगत होतो ते मला साहित्यामध्ये दिसत होतं इतर लेखकांच्या. ते मुळात 2 विभाग आहेत माझ्या दृष्टीने. मला असं वाटतं की शहरी विभाग त्या शहरी याच्यातल्या लेखकांचे जे जीवन असेल ते वेगळं आहे, नागरी विभाग असेल, आणि जे आपले ग्रामीण आहे यांचं जीवन आहे, जे तळागाळातले आहे, कष्टकरी लोक आहेत, यांचं जीवन वेगळं आहे. मग मी या जीवनाकडे जास्त आकर्षित झालो. मला ती भाषाशैली आवडली, व्यंकटेश माडगुळकरांची आवडली, शंकर पाटलांची आवडली, अण्णाभाऊंची तर अगदी सुंदर भाषाशैली. म्हणजे मी लिहिताना ना मला सरळ असं सांगता येत नाही की पाऊस पडतोय असं मी म्हणत नाही. पाऊस कसा पडतो? पाऊस मुसळधार पडतो. पाऊस कसा पडतो? पाऊस दाभणागत सरींनी पडतो. हे मी सांगेल. मी असं सरळ म्हणणारच नाही पाऊस पडतो. ऊन कसं पडत होतं तर मेघूट आपल्या सुपांनी ऊन पाखडीत होते. मी असं सांगेल. मी असं म्हणणार नाही की ढगांचं ढगून आडवीत होते किंवा हे करीत होते, असं नाही. तर त्याला प्रतिमा, प्रतीक हे सगळं अलंकारिक. आपण ज्या मातीत राहतो त्या मातीची भाषा तुम्ही मातीची भाषा आणि माझ्या लिखाणाची, माझ्या माणसांची जी भाषा आहे ते जे बोलतील तसंच मी लिहिलेलं आहे. आपण बघतो की 1960 नंतर जे वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाह निर्माण झालेले आहे. ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह आहे त्यामध्ये जे मनोरंजन साहित्य होतं ते बाजूला झालं. आभासी साहित्य थोडं बाजूला झालं. आणि 1960 नंतर जे साहित्य निर्माण झालं म्हणजे अण्णाभाऊ साठे असेल किंवा रा. र. बोराडे असेल, डॉक्टर आनंद असेल आणि त्या काळातले समकक्ष किंवा आपण असं धरूया की जे आपण ग्रामीण साहित्यात न मोडणारे पण ग्रामीण आपल्या साहित्यामध्ये ग्रामीण पार्श्वभूमी बांधणारे श्रीम माटे असेल, उपनिषदाच्या अंतरंग असतील, तर हे जे आहे की यांनी आपलं वास्तववादी चित्र त्यांनी आपल्या साहित्यात आणलं. बरोबर. खऱ्या अर्थाने ग्रामीण कथा ही वास्तववादी 1960 नंतर लिहू लागली. आणि त्याचं खरं श्रेय म्हणजे माझ्या दृष्टीने जर म्हणाल, मला तेच म्हणायचं होतं की याचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे. तर मी हे श्रेय पहिल्यांदा तर अण्णाभाऊ साठेंना देईन. दुसरी गोष्ट अशी आहे की आनंद यादव जे आहेत, तर आनंद यादवने प्रत्यक्षात जी बोली बोलल्या जाईल, ग्रामीण माणूस कसा बोलेल, तर ही बोली पहिल्यांदा मला असं वाटतं, म्हणजे कदाचित चुकीचं असेल माझं म्हणणं माझ्या वाचनाच्या याच्यानुसार, परंतु मला जो प्रभाव त्यांचा आहे आनंद यादवांचा, तर आनंद यादवांनी मळ्याची माती असेल, झोंबी असेल, खळाळ त्यांचा पहिला कथासंग्रह खळाळ, तर त्या खळाळ मधून ही भाषा शैली आली ग्रामीण खऱ्या अर्थाने आपण जी बोलतोय ती आपल्या पात्रांची, तर ती त्या साहित्यामध्ये आली. नाहीतर सुरुवातीच्या ज्या कथाकार होते त्या कथाकारांच्या याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता मनोरंजनाचं तसाच प्रकार होता. खरं साहित्य हे आनंद यादव किंवा अण्णाभाऊ साठे या माणसांनी, या लेखकांनी आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवलं. तो एक काळ होता 1970, 1920, 1960 ते 1970 हे एक दशक वेगवेगळ्या कारणांनी अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे साहित्य, संस्कृती सगळं. तर याच्यात जे बदल झाले ते तुम्हाला कसे वाटले वाचताना, आणि त्याचा प्रभाव तुमच्या साहित्यावर नंतर पडला? आता मी लिहायला लागलो तो कालावधी साधारणतः आपण 1973चा आहे. आपण बोलतोय 13 वर्ष आधीच बोलतोय, 1960 पासून. त्या दरम्यान माझं वाचन होतं. आता माझी जन्मतारीख 57. म्हणजे मी वाचायला लागलो 3री-4थी पासून साधारणतः आवड लागली, कारण आम्हाला वर्गात पुस्तकं मिळायची. ते 3री-4थी पासून म्हणजे साधारणपणे 6 वर्षानंतर शाळेत 70च्या दरम्यान, त्यावेळेस 68-70च्या दरम्यान मी वाचायला लागलो. तर त्यावेळी मी पहिल्यांदाच सांगितलं की अण्णाभाऊंच्या कथांचा माझ्यावर प्रभाव पडला. बरबद्या कंजारी
ही वास्तवातली कथा आहे त्यांची. बरं. त्यांनी ती अनुभवलेली आहे. तेव्हा बरबद्या कंजाऱ्याचा कान कापला जातो. कान कापणे जे वेगळ्या अर्थाने त्यांची ती प्रथा वेगळी आहे. कुत्र्याचा कान कापला गेला तेव्हा. तर ते कापत असताना अण्णाभाऊंनी अंधारामध्ये बसून ते पाहिलेले, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती मांडली. तो बरबद्या कंजारी वाचल्यानंतर मी इतका झपाटून गेलो की मी अण्णाभाऊंचं सगळं साहित्य वाचलं. मग नंतर शंकर पाटील असेल, व्यंकटेश मांडगुळे या सगळ्यांचं वाचलं. माझ्या साहित्यावरती ह्या सगळ्या लेखकांचा प्रभाव आहे. अगदी माडगुळकरांपासून तर आनंद यादवांपर्यंत या सगळ्या लेखकांचा आहे. तुमचा जो वाचनाचा कालावधी होता, म्हणजे साधारणपणे तुम्ही 70 पासून वाचायला लागला असं धरून. हो. तर या 70 दशकामध्ये ग्रामीण साहित्यामध्ये 2 कादंबऱ्या फार महत्वाच्या होत्या. एक पाचोळा बोराडे आणि डॉक्टर आनंदची गोतावळा. तर त्या काळात तुम्हाला अशी ही वाचण्यात आली का? हो, माझी साधारणतः मी गोतवाळा आणि हे 78च्या दरम्यान वाचली गेली असं माझ्याकडून. पाचोळा आणि गोतवाळा. पाचोळ्यामध्ये एका शिंप्याचं कशी वाताहत झाली त्याचं त्याच्यामध्ये ते आहे का, प्रवाहानुसार तो बदलला नाही. जे नवीन नवीन तंत्रज्ञान आलं त्यांनी अवगत केलं नाही म्हणून त्याचं हे झालं. गोतवाळामध्ये आनंद यादवांनी जे मांडलं मळ्याचं चित्रण, की बैलजोडी जाते, ट्रॅक्टर येतो आणि ते जे स्थित्यंतर आहेत ती स्थित्यंतर बदलत गेली. असं त्या शेती संस्कृतीपासून कृषी संस्कृतीपासून यंत्र संस्कृतीपर्यंत त्यांचं रूपांतर झालं आणि त्याचे जे बदल आहे ते यादवांनी टिपले, अचूकपणे टिपले. आणि ते कोणीतरी आपला माणूस आहे. आनंद यादव कोणीतरी आपला माणूस आहे, आपलाच कोणी नातेवाईक आहे, इतकी त्यांच्याबद्दलची माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि नंतरच्या काळामध्ये आनंद यादवांना मी पुस्तकं पाठवायचो. गावाकडची माणसं पाठवली, त्याच्यानंतर लाऊक पाठवलं. प्रत्येक पुस्तकाचा अभिप्राय माझ्या पुस्तकाला त्यांचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी अंतर्नाद नावाचं मासिक, याची 5 वर्षाची वर्गणी स्वतः भरून मला ते चालू केलं. त्यानंतर आनंद यादवांचं मला मार्गदर्शन होतं. आज माझ्या पाठीमागे जे पत्र लावलेलं आहे आनंद यादवांचं, त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे तसा मी प्रयत्न करतो आहे. त्या पत्रानुसार, ते पत्र काही मी कोणाला दाखवण्यासाठी लावलेलं नाही. मी उठलो की ते पत्र पाहतो की तुला असं करायचं आहे, तुला असं लिहायचं आहे. म्हणजे जे मार्गदर्शन, म्हणजे जी दिशा त्यांनी दाखवली ती दिशा. माझे गुरु चंद्रकांत महामेने, मी प्रवाहात आणण्यासाठी ते, पण पुढचं मार्गदर्शन मला आनंद यादवांचं लाभलं. आता दत्ता भोसलेंचं आहे. तर हे जी मान्यवर माणसं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मला या अण्णाभाऊ साठेंच्या नावाने पुरस्कार आहे, शंकर पाटलांच्या नावाने पुरस्कार आहे, नारायण सुर्वेंच्या नावाने पुरस्कार आहे. कुठल्याही पुरस्कारापेक्षा मला हे पुरस्कार फार महत्वाचे वाटतात. कारण ज्यांच्यावरती मी मनापासून प्रेम केलं, बालपणापासून, किंवा ज्यांच्या साहित्यावर मी आतोनात प्रेम करतो, त्या माणसांच्या नावाचे पुरस्कार आपल्याला आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. यालाच जोडून मी दुसरा प्रश्न विचारतो की आपण गोतावळा बोलत होतो. तो गोतावळामध्ये एक नारबा नावाचा गडी, आणि त्याचं ते सगळं भाविष्य, एकाकी भाविष्य आपल्याला पाहायला मिळतं. गोतावळ्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे, जी भाषा वापरली, म्हणजे प्रथमतः माझ्या मते ती पूर्णतः बोली ही मराठी म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये बोललेली. तर त्या बोलीचं तुमच्या आतापर्यंतच्या साहित्यावर, म्हणजे नंतरच्या साहित्यावर तुमच्या मला जाणवतो की तुमच्या कवितेमध्ये किंवा कथेमध्ये तो प्रभाव मला जाणवतो. तर तो खरोखर म्हणजे तुम्हाला तो प्रभाव पडलेला? हो, नक्कीच. आनंद यादवांचा प्रभाव माझ्या साहित्यावरती आहेच. परंतु आत्ताची जी भाषा शैली आहे, माझ्या गावामध्ये लोक कसं बोलतील? आता शेती करतात, मी शेती करतो, पण तुम्हाला वाटतं का मी शेती करतो? नाही वाटणार, कारण माझा पेहराव बदलला. ज्या औषधी कंपन्या आहेत, यांनी मात्र शेतकऱ्यांची पेहराव तेच ठेवली, त्यांची बोली भाषा ही तीच ठेवली. पण तशी बोली भाषा आता आमची गावाकडची माणसं बोलत नाहीत. तुमच्यासारखं आम्ही शुद्ध बोलतो, प्राध्यापकांसारखं, याच्यासारखं आम्ही शुद्ध बोलू लागलेलो आहे. मग आता माझी भाषा शैली ही मिक्स आहे.
म्हणजे ग्रामीण आहे आणि आता शहरी पण असं म्हणजे जे प्रामाणिक आपण म्हणतो प्रामाणिक पण मला जाणवलं हा तर दोन्ही पण थोडस कारण आपण वास्तव जर मांडतो तर त्या पद्धतीने ती मिश्र भाषा येते. सर तुमचं बालपण सगळं हे खेड्यामध्ये केलेलं आहे, शेतशिवारामध्ये केलेलं आहे. तर शेतीशी संबंधित जे काही ते जग आहे, म्हणजे बैल असेल, आवत असेल, हे सगळे आता बदललेलं आहे. सगळे यंत्र सुरू आले. आणि की त्या वेळचं ग्रामीण साहित्य, आताचं ग्रामीण साहित्य, बदललेली कृषी संस्कृती, आता यांत्रिकीकरणाकडे आपण चाललो. पूर्वी लोकांना बागायत क्षेत्र हे 1 बिघा असायचं, तो मोठा मारायचा, आपण हाकायचं म्हणतो पण मोठा मारणे हा शब्द आहे. 2 बैल असायचे, तो मोठा मध्ये करतो. तुम्ही मोठ्या हाकल्या आहात का? नाही, हाकल्या नाही, पण मी पाहिल्या. हा ते मोठा पाहिल्या. आणि आमच्या गावाच्या बाजूलाच मारुतीचं देऊळ होतं आणि त्या देवळाच्या बाजूला गुरुवाचं एक शेत होतं. आणि तो गुरव रोज सकाळी पहाटेच ते मोठीची आरोळी वगैरे द्यायचा आणि ते सगळं कानावर पडायचं. मोठीचा कणा असेल, तो आवाज, तो पाण्याचा जो आवाज, हे सगळं असं कानामध्ये बसलेलं. 1 बिघ्यावरती तो माणूस अतिशय आनंदात जगायचा. आज आमच्याकडे द्राक्ष बाग आहेत, परंतु नाशिक जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा आज आत्महत्या करतो आहे. ज्या गरजा आहेत, ज्या गरजेच्या नाहीयेत, त्या वाढवून घेतल्या. त्यामुळं आपल्याला झालं काय, आपल्याला पैसा पुरेनासा झाला आणि मग ते सगळंच बदलत गेलं. तुमचं राहणीमान बदलत गेलं, तुमची बोलीभाषा बदलत गेली, तुमच्या शेतामध्ये यांत्रिकीकरण आलं की जो पेरणी करायला माणसं शोधावा लागतात. आता आमच्या पालखेडमध्ये एक ठराविक 2-4 माणसं सर्वत्र तेच झालं. आणि सुरुवातीला कसं होतं की अगदी मी तो लोखंडी नांगर असेल, 4 बैलांचा साबेल, तो हाकलेला, चुलत्यासोबत पेरणी केलेली, आऊत वगैरे, नांगर फाटा, हे सगळं केलं. आज तसं कोणी करत नाही. आज तणनाशक निघाली आणि सगळं काय झालं की सर्व असा खर्चिक सगळं झालेलं आहे. भांडवल जास्त लागायला लागले शेतीला आणि उत्पन्न कमी यायला लागले. त्याचा ताळमेळ कुठे जमेना. म्हणून आपण त्याला काय म्हणतो की सुखाच्या मागे लागता दुःखच आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. तर याचं चित्रण आता साहित्यामध्ये येऊ लागलेलं आहे. सर तुम्ही बोलला की डॉक्टर आनंद यादव यांच्या साहित्याचा प्रभाव आहे. तर त्यांनी त्यांचा जो कविता संग्रह लिहिला, म्हणजे हिरवे जग, हिरवे जग, त्यांचे जसं हिरवं जग आहे मळ्याची माती आहे, तशी तुमचे पहिलाच काव्य संग्रह हा हिरवी बोली आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा. तर हिरवी बोली हा जो काव्य संग्रह आहे, तर पहिल्यांदाच मी सांगितलं की यादवांचा माझ्यावरती फार मोठा प्रभाव आहे. त्याच्यामधल्या ज्या कविता आहेत हिरवी बोलीमधल्या, मग त्या पावसाच्या असतील, त्या व्यक्तिचित्रणाच्या असतील, त्या राजकीय असतील, या सर्व कविता ह्या मी अनुभवलेल्या आहे. मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होतो. शरद जोशींची शेतकरी संघटना होती 1980 मध्ये. 80 ते 82 तर 80 मध्ये, तर तेव्हापासून मी त्यांचा कार्यकर्ता. मग कार्यकर्ता असा की अगदी SRP त्यांनी मार पण आम्हाला दिलेला, खूप मार दिलेला, रस्ता रोको केला, त्यावेळी तुरुंगात गेलेलो. हे सगळं मी अनुभवलेलं, पाहिलेलं. ते शब्द, ती या व्यवस्थेबद्दलची चीड, शेतकऱ्यांच्या विरुद्ध असलेली व्यवस्था जी आजही कार्यरत आहे, तेव्हाही होती, पुढेही राहील, कोणी येऊ द्या. परंतु ती व्यवस्थेची जी चीड आहे ती माझ्या मनामध्ये बसलेली आहे. तर मी त्याच्यावरती पण कविता लिहिलेल्या आहेत. पावसावरती असेल, त्याचं एक कारण वेगळं आहे की मी कादवा शिवर मासिक 2007 मध्ये चालू केलं आणि मला रवींद्र मालुंजकर आणि विवेक उगलमुगले यांनी असं सांगितलं की मुखपृष्ठावरची कविता ही तुम्ही लिहायची आहे. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं. मग मी विचार करायचो, ही मुखपृष्ठावरची कविता आहे,
तर आपण ती कविताच प्रासंगिक करायची. मी प्रासंगिक संपादकीय लिहित नाही, अजूनही लिहित नाही मी अंकासाठी. माझी कविता हीच संपादकीय असते, हा प्रासंगिक असते. अवकाळी पाऊस आला, त्यानं नुकसान झालं, मी कविता लिहितो. पाऊस आला नाही, मी कविता लिहितो, प्रासंगिक कविता, मी कविता लिहितो. दुष्काळ पडला, कविता लिहितो. जसे जसे प्रसंग उद्भवतील तशा तशा कविता मी लिहित गेलो. आणि मग असं वाटलं की आता या संग्रहाचं नाव काय ठेवायचं. तर उगल मुगले जे आहेत ते असं म्हणायचे की एक साधारण 2005-06च्या दरम्यान त्यांनी माझं बरं साहित्य वाचलेलं. ते म्हणायचे उद्याचे आनंद यादव आहेत, असं ते म्हणायचे. मी त्यांच्या पायापाशी पण नाही, मला माहिती आहे. माझी अजेश त्याची अवकाश त्याला माहीत असावी. ते माझे आदर्श आहेत, इथपर्यंत मला अभिमान आहे. पण त्यांच्या इतका मोठा मी कधी होणार नाही. पण ते लोक म्हणतात तुमचे लिखाण शंकर पाटलांसारखं आहे, तुम्ही व्यंकटेश माडगुळकरांसारखे लिहिता, तुम्ही अण्णाभाऊ साठेंसारखे लिहिता. तुमच्या आता पर्यंत मी जे काही वाचलं किंवा बघितलं तर आनंद यादव यांना आनंद यादवच्या ललित गद्याचा तुमच्यावर प्रभाव पडलेला आहे. आनंद यादवने काही व्यक्तिचित्रण लिहिलेले आहेत. हो. त्याचप्रमाणे आधीचे व्यंकटेश माडगुळकर असेल किंवा विशेषतः व्यंकटेश माडगुळकर यांनी ते केलेलं आहे. तर जे व्यक्तिचित्रण आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही ईर्षाल आहे, काही प्रामाणिक आहे, वेगवेगळ्या त्यांनी प्रसंग सांगितले. तर जो ईर्षाल पण आहे किंवा जे काही प्रसंग आहे ते कमी जास्त फरकाने आजही आपल्याकडे ते आहेत. तर अशी काही व्यक्तिचित्रण तुमच्या व्यक्तिचित्रणामध्ये आहेत का? आणि थोडस त्याबद्दल एक दोन व्यक्तिचित्रण थोडस सविस्तर. तर मी जेव्हा मानदेशी माणसं हे जे वाचलं पुस्तक, आणि मला वाटायचं की आपल्या गावामध्ये पण असे ईर्षाल नमुने आहेत. मग ईर्षाल नमुने आहेत तर काही माझ्या सोबतच होते, माझे मित्रच होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळच्या माणसांवर लिहिणं अवघड गोष्ट असते. माणिकराव जाधव नावाचे एक, म्हणजे मी त्यांना गुरु मानतो अशासाठी साहित्याच्या याच्यामध्ये. त्यांचा साहित्याशी कुठला संबंध नाहीये. माझा जन्म मी तुम्हाला सांगितलं 57चा, पण मी लिहितो 1920 सालापासून गावाविषयी, आमच्या गावात काय काय घडलं त्याबद्दल. मग हे मला कोणी सांगितले तर माणिकराव जाधवांनी सांगितलं. त्या माणसाची गुणग्राहकता किंवा एखाद्याची नक्कल करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत होत्या. 1 वर्ष झालं ते गेले. तर हे मला सांगायचे. ते दिवाळी अंक आला की माणिकराव सांगावं एखादी काही घटना वगैरे, मग ते मला सांगायचे. मग आपण ते लिहायचो, त्याची कथा करायचो. तर हे सगळं ते मला सांगायचे. भिका दावल म्हणून एक होते, गिरणी चालवायचे. आणि त्यांना काय स्फूर्ती आली, त्यांनी मिशा वाढवल्या. मिशा वाढवल्यानंतर मी म्हटलं भिका भाऊ, एक नातं असतं बरं का गावाचं, गावनातं असतं. गावनातं असतं, तिथं समाज, जाती व्यवस्था हे फार भेदून असतं ते नातं. मग मी या गावातला भाचा आहे, मी या गावात कोणाचा तरी काका आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी बाप आहे, कोणाचा तरी दीर आहे. मग एखादी पाटलीनबाई जेव्हा माझ्या समोरून येते, तिचं वय 80 वर्ष असतं, मी साधारण काहीतरी 10-20 वर्षाचा असेल, तरी ती डोक्यावरून पदर घेते, कारण मी दीर आहे तिचा. आज तसं नाही राहिलं काहीच. तर हे सगळं मी पाहिलेलं, ही माणसं मी पाहिलेली. मग तू भिका दावल, त्यांनी ते मिशा वाढवलं. मी म्हटलं वा भिका भाऊ, हे इथं वीरप्पन सारखं म्हटलं झालं तुमचं, तुम्ही तर वीरप्पनच दिसत आहे. त्यांनी अगदी त्या वीरप्पन सारख्या मिशा वाढून कानापासून अशा पार इतक्या मोठ्या केल्या. मी त्यांचं व्यक्तिचित्र लिहिलं, माणिकराव जाधवांचं लिहिलं, फकीरा म्हणून एक आमच्या पाठीमागे जोडी शिवणारा माणूस होता त्याचं लिहिलं, आमच्याकडे जो गडी होता शाहीर सोमा लंगडे त्याचं लिहिलं. अशी 7 ते 8 माणसं मी गावातली लिहिली. आणि ती वास्तवात जगणारी माणसं, त्यांच्या जीवनात जे घडलं तसंच लिहिलं. दौलत आमदार ही पदवी दिलेली आहे गावाने, आमदार टोपण नाव आमदार.
ह्या माणसाने त्याच्या सुरुवातीच्या पडीच्या काळामध्ये दारू गाळली घरात. नंतरच्या काळात तो माणूस पंढरपूरला गेला पायी, दिंडी बरोबर जातो, अजूनही जातो, अजून हयात. त्या माणसाच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट खडा न खडा मी तशी लिहिली. काय लिहावं, एकच वाक्य तुम्हाला सांगतो. त्यांनी इतकी धंदे केले, सायकल दुकान केलं, काही पाव बटर असेल, काही काय जे नाना तऱ्हाचे धंदे केले. दारूचं केलं म्हणले काय आता. त्यांच्याबद्दल मी एकच लिहिलं, दवल्या फक्त तवल्या विकायचं शिल्लक राहिला होता. अशा भाषेत लिहिलं. अगदी समर्पक. दवल्या फक्त तवल्याच विकायचं राहिलं होतं, बाकी सगळे धंदे त्यांनी केले. आणि आयुष्यभर लोकांचे, राजकारणी लोकांचे जोडे उचलीत राहिला. आज तुम्हाला वाटतं माझ्यावरती लिहावं, पण चांगलं लिहावं वाटतं. ह्या माणसांवरती मी लिहिलं, मला वाटेल तसं. मी त्यांना वाचून दाखवलं, त्यांच्या कुटुंबियांना वाचून दाखवलं, आणि त्यांनी सांगितलं याच्यामधला एकही शब्द कट करायचा नाही, कारण आम्ही जे केलं तेच तू लिहिलेलं, याच्यात काहीच तुझं स्वतःच नाही. पुस्तक प्रकाशन ज्यावेळी होतं गावाकडची माणसं, त्यावेळी वसंत नरहर फेने हे पालखेडला आले. इथं आम्ही समारंभ ठेवला आणि तिथं प्रकाशन झालं. हे पात्र मी स्टेजवरती आणले होते तिथं, आणि मग तिथं तो समारंभ वगैरे झाला. समारंभ होण्याच्या आधी गावात काही विक्षिप्त लोक असतात, ते पुस्तक आधीच मी दिला, आता उत्साह आधीच वाचायला दिलं लोकांना. काहींनी सांगितलं अरे या लेखकाने तुमची फार घालवली. त्याच्यातला जो भिका दावल आहे, जो टांगा शर्यतीचा शौकीन होता, जिल्ह्यात त्याचं नाव होतं, तर त्या भिका दावलने सांगितलं येडे हो, त्यांनी फक्त 4 लिहिलंय, अजून 12 त्याला सांगायचंय आम्हाला. तर ही गावाकडची माणसं माझ्या पाठीशी उभी राहिली, म्हणून मी साहित्यामध्ये काहीतरी करू शकलो. मी नावानिशी लिहायचो, प्रसंगानुरूप लिहायचो, त्यांच्या जीवनात जे जे घडलं ते मी लिहिलेलं आहे. त्यांनी मला लिहू दिलं, म्हणून मी आज लेखक म्हणून तुमच्याशी बोलतो आहे. ही सगळी